नमस्कार, मी स्मिता आणि तुम्ही पाहत आहात स्मिताज ब्युटी वर्ल्ड, जिथे तुम्हाला मिळणार आहे नॉलेज, पॅशन, कॉन्फिडन्स आणि सक्सेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थ्रेडिंग आयब्रोची संपूर्ण थेरी जाणून घेणार आहोत. यामध्ये आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचे पूर्ण नॉलेज शिकणार आहोत. ज्या बिगिनर्स मुली महिला आहेत त्यांच्यासाठी अगदी बेसिकपासून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये नॉलेज समजणार आहे. फंडामेंटल नॉलेज काय असणार आहे, त्याचबरोबर थ्रेडिंगसाठी असणारी टेक्निक काय आहे, शेप्स कसे असतात, तर अशा असंख्य गोष्टी असतात या थ्रेडिंगच्या थेरीमध्ये. तर ही थेरी जर तुम्हाला समजली तर ज्या बिगिनर्स मुली आहे, फ्रेशर मुली आहे, त्यांनासुद्धा ही आयब्रो करणं अगदी सोपं जाणार आहे. तर त्याच्या टेक्निक कशा असणार आहे, तर पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचे नॉलेज तुम्हाला माझ्या या थ्रेडिंग आयब्रोच्या थेरीमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये शिकता येणार आहे. तर व्हिडिओ थोडा लाँग होऊ शकतो, म्हणून मी तो वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. तर थेरी जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. सर्वप्रथम जाणून घेऊयात की व्हॉट इज थ्रेडिंग आयब्रो, म्हणजे थ्रेडिंग आयब्रो म्हणजे नक्की काय. तर थ्रेडिंग आयब्रो ही हेअर रिमूव्ह करण्याची एक टेक्निक आहे. म्हणजेच ही टेक्निक एकदम साधी आणि सिंपल जरी वाटत असली तरी यामुळे एकदम अचूक आणि क्लीन असा शेप या थ्रेडिंगद्वारे मिळत असतो किंवा या थ्रेडिंग या कल्चरकडून मिळत असतो. आणि हे जे थ्रेडिंग किंवा ज्याला आयब्रो म्हणतो, हे जे कल्चर आहे हे ईस्टर्न कल्चर आहे, जे पर्टिक्युलरली इंडिया आणि मिडल ईस्ट याच्यामधून उगम झालेले आहे. आणि हेअर रिमूव्ह करण्यासाठी एक कॉटनचा जो धागा यूज केला जातो, ज्याला आपण थ्रेड असं म्हणतो. आणि हे एक केस काढण्यासाठी एकदम परफेक्ट असं आपण साधन म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर जे वॅक्सिंग किंवा ट्विझर आहे याने जे हेअर रिमूव्ह केले जातात ते थोडेसे त्याने इरिटेशन होऊ शकतं. परंतु जे थ्रेडद्वारे काढले जातात हे पेनलेस आहे, त्यामुळे याने एकदम क्लीन आणि एकदम सुंदर शेप त्या आयब्रोला मिळत असतो. म्हणजे इरिटेशन आणि रेडनेससुद्धा होण्याचे चान्सेस याच्यामध्ये कमी असतात. थ्रेडिंगचा परिणाम असा असतो किंवा त्याचा बेनिफिट असा असतो की हा दीर्घकाळ आपल्याला मिळत असतो किंवा क्लायंट च्या आयब्रोला ज्या वेळेला आपण शेप देतो या थ्रेडिंगद्वारे, त्यावेळेला तो लाँग टर्म इफेक्ट राहत असतो. तर हे त्याचे म्हणजे फायदे असतात की सुंदर शेपही मिळतो, पेनलेस आहे आणि लाँग टर्म इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. आता जाणून घेऊयात ॲनाटॉमी ऑफ आयब्रो, म्हणजे भुवयांची शरीर रचना किंवा मग आयब्रोचे सायन्स असं म्हटलं जातं याला, म्हणजेच ॲनाटॉमी ऑफ आयब्रो. तर या आयब्रोचे जे सायन्स आहे हे समजून जर तुम्ही घेतले तर तुम्हाला शेप किंवा आकार तुम्ही कशा पद्धतीने क्रिएट करू शकता, त्याचबरोबर चेहऱ्याचा आकार कशा पद्धतीने या आयब्रोच्या शेपमुळे चेंज होतो, डोळ्यांना कशा पद्धतीने फ्रेम करता येते आणि चेहऱ्यावरील हावभाव हे सुद्धा या आयब्रोवरती डिपेंड असते. म्हणजेच जर तुम्हाला एक परफेक्ट शेप जर अचीव करायचा असेल त्या आयब्रोसाठी, तर तुम्हाला हे आयब्रोचे सायन्स किंवा भुवयांची शरीररचना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हेच आज आपण डीपली आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता जाणून घेऊयात फंडामेंटल नॉलेज फॉर आयब्रो. यामध्ये आयब्रोचा स्टार्ट पॉईंट जो आहे, म्हणजे ज्याला इनर एज असे सुद्धा म्हटले जाते. आयब्रोचा स्टार्ट पॉईंट किंवा जिथे भुवई सुरू होते, म्हणजेच आयब्रो ही नोजच्या ब्रिजच्या वरच्या बाजूला सुरू होते. म्हणजे नाकाच्या वरच्या बाजूला आयब्रो सुरू होते आणि नोजच्या जवळचा जो भाग आहे, ज्याला इनर एज असे म्हटले जाते, तर तो काय करतो, तो इनर एजवरून त्या क्लायंटच्या डोळ्यांची रचना आपल्याला समजते. आणि आयब्रोला शेप किंवा आकार देण्यासाठी हा इनर एज आणि स्टार्टिंग पॉईंट खूप महत्त्वाची इथं भूमिका पार पाडतो किंवा खूप महत्त्वाचा भाग आहे हा स्टार्टिंग पॉईंट. तसेच या आयब्रोच्या स्टार्टिंग पॉईंटवरून आपल्याला आयब्रोचा शेप कसा बनवायचा
तर याचा बेस इथे आपल्याला समजत असतो. म्हणजेच कुठलीही आयब्रो जर आपल्याला सर्वात अगोदर क्रिएट करायची असेल, तर त्या आयब्रोचा स्टार्टिंग पॉईंट कसा आहे, तिथे हेअर थिक आहेत का, थिन आहेत का, त्या क्लायंटला तो जो बेस आहे किंवा ती जी सुरुवात आहे स्टार्टिंग पॉईंट इनर एजची, तिथे हेअर कशा पद्धतीने ग्रोथ झालेली आहे, तर हे सर्व आपल्याला या स्टार्टिंग पॉईंटवरून समजत असते. जर तुम्हाला हा स्टार्टिंग पॉईंट किंवा इनर एज समजला, तर नक्कीच तुम्हाला त्या आयब्रोज करणं किंवा त्याला शेप देणं हे इझी होणार आहे, सोपं जाणार आहे. नेक्स्ट आहे हायेस्ट पॉइंटेड आयब्रो म्हणजे आर्च टाईपमधील आयब्रो. तर हे आयब्रो किंवा असे शेप डोळ्यांना फ्रेम करण्यासाठी तुम्ही त्या क्लायंटच्या फेसवरती देऊ शकता. म्हणजे डोळ्यांमधील अंतर कमी किंवा जास्त नॅचरल पद्धतीने तुम्ही या आयब्रोच्या शेपद्वारे तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणजे कोणाच्या डोळ्यांमधील अंतर जास्त असेल तर ते अंतर कमी करण्यासाठी किंवा भासवण्यासाठी तशा आर्च टाईपमधील आयब्रो तुम्ही किंवा आयब्रोचा शेप क्रिएट करू शकता. आणि जर जवळ असेल अंतर तर ते लांब दाखवण्यासाठी सुद्धा या आर्च टाईपमधील आयब्रो शेपचा तुम्ही यूज करू शकता किंवा अशा अँगलचे आयब्रो तुम्ही त्या क्लायंटच्या फेसवरती क्रिएट करू शकता. याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. लो आर्च म्हणजे राउंडेड असतात ते, आणि ते आयब्रोच्या थिकनेसवरती अवलंबून असतात. म्हणजे त्या आयब्रो थिन आहेत का, मीडियम आहे किंवा थिक आहेत आयब्रो, तर या अशा टाईपमधील आयब्रो निवडून तुम्ही राऊंड किंवा लो आर्च क्रिएट करू शकता. त्यानंतर आहे मीडियम आर्च. राउंडेड आर्च असतील किंवा राउंडेड शेपमधील जरी त्या आयब्रो असेल तरीसुद्धा त्यामध्ये मीडियम आर्च असतो. नंतर हाय आर्च किंवा हाय पॉइंटेड आर्च, जे राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही हाय अँगल क्रिएट करू शकता किंवा हाय आर्च क्रिएट करू शकता. नंतर आहे सॉफ्ट अँगल, जो लो आर्च असतो. सॉफ्ट अँगल हा मीडियम आर्च किंवा हाय आर्चमध्ये सुद्धा क्रिएट केला जातो. म्हणजेच थोडक्यात काय, डोळ्यांमधील जे अंतर कमी जास्त दाखवण्यासाठी, फ्रेम करण्यासाठी तुम्ही त्या आयब्रोचे जे शेप आहे त्या क्लायंटच्या फेस शेपनुसार आणि डोळ्यांमधील किती अंतर आहे, कमी किंवा जास्त अंतर आहे, हे ठरवून मग त्याप्रमाणे तुम्हाला अशा टाईपच्या आयब्रो त्या क्लायंटच्या फेसवरती क्रिएट करायच्या आहेत किंवा अशा शेप त्या आयब्रोला द्यायचा आहे. नेक्स्ट आहे टेल किंवा ज्याला आउटर एज असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजे भुवईचा जो शेवटचा भाग असतो त्याला टेल किंवा मग त्याला आउटर एज असे म्हटले जाते. भुवईचा शेवटचा बिंदू ज्याला आपण म्हणू शकतो, आणि डोळ्याच्या एकदम कोपऱ्याच्या साईडला तो असतो. आणि तो वैयक्तिक म्हणजे क्लायंटची डिमांड असू शकते की क्लायंटला आउटर एज जो आहे तो आयब्रोचा किंवा ज्याला टेल म्हटली जाते किंवा शेवटचा जो भाग आहे, शेवटचा बिंदू आहे आयब्रोचा, तर तो त्या क्लायंटच्या पसंतीवर सुद्धा अवलंबून असतो. म्हणजे तो भाग जाड हवा आहे का एकदम लांब हवा आहे, कशा पद्धतीने क्लायंटला तो आउटर एज हवा आहे, तर हे पूर्णपणे त्या क्लायंटवर डिपेंड असतं. किंवा मग ज्या प्रकारची आयब्रो आहे किंवा शेप आहे, तर तो आयब्रो म्हणजे आयब्रोचा थिकनेस किंवा मग त्या आयब्रोचा शेप यावरती सुद्धा ती टेल किंवा आउटर एज डिपेंड असते. म्हणजे भुवईचा जो उरलेला भाग आहे, तर हा सुद्धा आपल्या फेसला किंवा त्या जो आयब्रो आहे त्याच्या आकारासाठी खूप महत्त्वाचा एक भाग असतो. या डायग्राममध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की आयब्रोचा थिकनेस आणि आर्चच्या साईडकडून एकदम खालच्या साईडला डोळ्याच्या साईडकडे जो अँगल गेलेला आहे, ज्याला टेल किंवा आउटर एज आपण बोलतो, तर तो त्या आयब्रोच्या थिकनेसवरती सुद्धा अवलंबून असतो आणि क्लायंटच्या पसंतीवरती सुद्धा अवलंबून असतो की किती जाड हवा आहे आणि किती लांब त्या आउटर एज किंवा ती टेल त्या आयब्रोची त्या क्लायंटला हवी आहे. तर हे अशा पद्धतीने सुद्धा याला आपण
म्हणजे समजून घेऊ शकतो, की एका आयब्रोसाठी त्याचा आउटर एजसुद्धा त्या शेप जितका महत्त्वाचा असतो, तितकाच त्याचा आउटर एजसुद्धा त्या आयब्रोचा महत्त्वाचा असतो. इथे डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता, मी डायग्राम दिलेली आहे. त्यामध्ये इनर एज आहे, स्टार्टिंग पॉईंट जो दिलेला आहे तो. आर्च आहे, म्हणजे त्याचा हायेस्ट पॉईंट आहे. नंतर आयब्रोची टेल आहे, आउटर एज आहे. तर किंवा मग त्या आयब्रोची लेंथ आहे. तर या सगळ्या गोष्टी त्या क्लायंटची जी आयब्रो आहे ती कोणत्या शेपची आहे किंवा आपण त्या क्लायंटवरती त्यांच्या फेसला, त्यांच्या डोळ्यांना सूट होईल अशी नॅचरल पद्धतीने कोणती शेप त्या आयब्रोला देऊ शकतो, हे पूर्णपणे आपण या पॉईंटवरती किंवा या फंडामेंटल नॉलेजवरती ठरवू शकतो. त्यामुळे हे फंडामेंटल नॉलेज जे आहे हे समजून घेणं एक बिगिनर्ससाठी खूप महत्त्वाचा भाग असतो. तर आपण जाणून घेतलं की स्टार्ट पॉईंट म्हणजे आयब्रोसाठीचा इनर एज जो स्टार्ट पॉईंट आहे तो कसा ओळखायचा. आर्च आहे म्हणजे आयब्रोचा हायेस्ट पॉईंट. टेल म्हणजे आयब्रोची आपण त्याला शेपटी म्हणू शकतो किंवा आउटर एज आहे जिथे आयब्रो संपतात त्याला आउटर एज असे म्हटले जाते. यामध्ये हेअर फॉलिकल्स जसे आपले स्काल्पचे हेअर असतात तसे आयब्रोचे सुद्धा तसेच हेअर असतात. म्हणजे त्यामध्ये सुद्धा तीच प्रक्रिया असते. हेअर फॉलिकल्स असतात जिथून हेअर ग्रोथ होते. त्यानंतर हेअर ग्रोथ फेजेस असतात म्हणजे हेअर ग्रोथची सायकल असते. ॲनाजन, कॅटाजन आणि टेलाजन. त्यानंतर बोन असतो. बोन म्हणजे हाड जे भुवईच्या खाली आणि डोळ्याच्या वरती मध्यावरती जो बोन असतो त्याला बोन म्हटलं जातं. आणि स्किन. तर हे फंडामेंटल आयब्रोचे जे नॉलेज आहे हे जर तुम्ही माहिती करून घेतलं किंवा मग त्यामधील आयब्रोची लेंथ आहे अशा बारीक बारीक गोष्टी जर तुम्ही माहिती करून घेतल्या तर नक्कीच तुम्हाला आयब्रोला शेप देण्यासाठी याचा फायदा होणार आहे आणि त्या आयब्रोचा शेप कोणता आहे हे ओळखण्यासाठी मदत होणार आहे.